राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं मोठं शहर आहे नांदेड। गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं हे शहर मराठवाड्याचं एक महत्त्वाचं केंद्र मानलं जातं आणि आज शक्तिपीठ महामार्गाच्या सिरीजमध्ये आपण याच जिल्ह्याबद्दल बोलणार आहोत। अर्थात शक्तिपीठ महामार्गात नांदेड जिल्ह्याचा समावेश होत असल्याने या मार्गात नांदेडमधील कोणती गावं येणार, शिवाय इथल्या स्थानिकांची नेमकी काय भूमिका आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथलं प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणजे अर्थात माहूरची रेणुका माता, ज्यासाठी लाखो भाविक राज्यातील कानाकोपऱ्यातून दर्शनासाठी येत असतात। त्यामुळे यासाठी सुद्धा हा मार्ग किती महत्त्वाचा ठरणार अशा इतर अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर बोलूयात। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। नागपूर ते गोवा मूळ प्रस्तावित आराखड्यानुसारचा राज्यातील बहुचर्चित प्रकल्प म्हणजे शक्तिपीठ महामार्ग, जो नावाप्रमाणेच राज्यातील महत्त्वाच्या शक्तिपीठांना आणि 21 धार्मिक स्थळांना जोडण्याचा सरकारचा मानस आहे। त्यामुळे नांदेड जिल्ह्यातून शक्तिपीठ महामार्ग जाणार असल्याने याचा सर्वाधिक फायदा माहूरच्या रेणुका मंदिरासाठी होईल, जे एक महत्त्वाचं शक्तिपीठ सुद्धा आहे। शिवाय भाविकांना ये-जा करण्यासाठी हा सगळ्यात उत्तम मार्ग सुद्धा उपलब्ध झालाय आणि इथलं पर्यटन वाढेल, त्यामुळे असा सुद्धा विश्वास याबद्दल व्यक्त केला जातोय। आता आपण या तीर्थक्षेत्राचं महत्त्व नेमकं काय हे सुद्धा समजून घेऊयात। तर नांदेड जिल्ह्यातील एक तालुका म्हणजे माहूर आणि इथेच वसलेलं आहे श्री क्षेत्र माहूर। नांदेड शहरापासून साधारण 130 किलोमीटर अंतरावर हे असेल, तर देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक मूळ आणि जागृत पीठ म्हणजे माहूरची ही श्री रेणुका माता। राज्यातील अनेक लोकांची ही कुलदैवता सुद्धा आहे, त्यामुळे सणासुदीच्या काळासह इतर दिवशी सुद्धा मोठ्या संख्येनं भाविक इथे दर्शनासाठी येत असतात। शिवाय नांदेड ते माहूर बसने साधारण 3 तास लागतात, त्यामुळे आपल्या लक्षात येईल की नांदेड जिल्हा शक्तिपीठ महामार्गात आल्याने या शक्तिपीठाला जाणं किती सोपं होऊन जाणार आहे। आणि त्यानुसारच आता आपण बोलूया की नांदेड जिल्ह्यातील आणखी कोणती गावं या मार्गामध्ये समाविष्ट आहेत। तर हदगाव तालुक्यातील पेवा, करोडी, काळेश्वर, वेळांब, उंचेगाव खुर्द, आडा, रुई, पळसा, बरडशेवाळा, कवाना, बामणी तांडा, चिंचगव्हाण, जगापूर, मनाठा, वरवट, जांभळ, सावली ही 17 गावं महामार्गाच्या मार्गामध्ये येणार अशी माहिती सुद्धा समोर आली आहे। दरम्यान शक्तिपीठ महामार्गाच्या सिरीज मधून आपण अनेक वेळा बोललो आहोत। शिवाय आपल्याला माहितीच आहे की शक्तिपीठ महामार्गाची जेव्हा घोषणा झाली तेव्हापासूनच याला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला आणि नुसता विरोध नाही तर याच्या विरोधात रस्त्यावर लोक उतरले। याच पार्श्वभूमीवर गेल्या 2 ते 2.5 वर्षांमध्ये नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर आंदोलनं उभं राहिली। त्याचबरोबर शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली अनेक वेळा रस्ता रोको, मोर्चे, धरणे आंदोलन आणि प्रशासनाची बैठका सुद्धा झालेल्या आहेत। तसंच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह विविध पक्षांचे स्थानिक नेते सुद्धा रस्त्यावर उतरले। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, वंचित बहुजन आघाडी आणि इतर सामाजिक संघटनांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिल्यामुळे हा मुद्दा राज्यव्यापी सुद्धा झाला। पण असं नेमकं होण्यामागचं कारण हे एकच होतं, ते म्हणजे राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पामध्ये बाधित होणार होत्या। त्यामुळे सगळ्याच राज्यातून हा मार्ग रद्द करावा या मागणीसाठी जोर धरून होता। मात्र राज्यभरातील विरोध पाहता या प्रकल्पामध्ये मोठे बदल करण्यात आले। त्यामुळे शक्तिपीठ महामार्गाच्या सुधारित आखणीमुळे जिल्ह्यातील अनेक गावं सुद्धा वगळण्यात आल्याची बाब सुद्धा समोर आली होती। त्यानुसार राज्य शासनाने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 एप्रिल रोजी सुधारित आराखड्याला सुद्धा मंजुरी देणारा शासन आदेश जारी केला होता। मात्र त्या आदेशात नेमकी कोणती गावं वगळली किंवा नव्याने समाविष्ट केली याचा तपशील मात्र नव्हता। आता हा सविस्तर तपशील पुढे आल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील हदगाव आणि अर्धापूर तालुक्यातील बहुतांश गावं नव्या मार्गिकेतून वगळण्यात आल्याचं सुद्धा स्पष्ट झालेलं आहे। आणि या बदलामागे सर्वात मोठा मुद्दा म्हणजे सुपीक आणि सिंचनाखाली जमिनीचं संरक्षण करण्यात आलंय। सुरुवातीच्या आराखड्यानुसार महामार्गाचा मार्ग अत्यंत बागायती पट्ट्यातून जाणारा होता, त्यामुळे हजारो एकर सुपीक जमीन बाधित होण्याची शक्यता निर्माण झाली होती। अर्धापूर, मालेगाव पट्टा, हदगाव परिसर आणि आसपासची गावं ही कृषी उत्पादनासाठी सुद्धा ओळखली जातात। इथे कापूस, सोयाबीन, ऊस आणि विविध भाजीपाला सुद्धा पिकवला जातोय। त्यामुळे या भागातून महामार्ग गेल्यास केवळ जमीनच नाही तर स्थानिक अर्थव्यवस्था आणि शेतकऱ्यांचा उपजीविकेचा प्रश्न सुद्धा निर्माण होत होता। शेतकऱ्यांच्या या सातत्यपूर्ण दबावामुळे अखेर शासनाने महामार्गाच्या मार्गात बदल करण्याचा निर्णय घेतला आणि नव्या आराखड्यानुसार आखाडा, बाळापूर परिसरातून महामार्गाला वळण देण्यात आले। शिवाय काही गावं सुद्धा वगळली गेली आहेत। परिणामी
परिणामी मोठ्या प्रमाणात बागायती जमीन बाधित होण्यापासून आता वाचल्याचं सुद्धा स्पष्ट झालंय। मात्र या निर्णयाचं श्रेय कोणाला द्यायचं यावरून नांदेडमध्ये आता काही प्रमाणात नवा वाद निर्माण झाल्याचं सुद्धा समोर आलं। एका बाजूला काही कार्यकर्त्यांकडून खासदार अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून आपल्या प्रभाव क्षेत्रातील गावं वगळल्यास यश मिळवलं असा दावा केला जात होता। याचबरोबर भोकर विधानसभा क्षेत्रावर चव्हाण कुटुंबाचा प्रभाव असल्यामुळे या निर्णयामुळे त्यांच्या राजकीय प्रतिमेला फायदा होईल असंही मानलं जात होतं। परंतु दुसऱ्या बाजूला शेतकरी संघटनांनी या दाव्याला जोरदार विरोध दर्शवला आणि शिवसेना प्रणित शेतकरी सेनेचे प्रल्हाद इंगोले यांनी स्पष्टपणे सांगितलं की महामार्गाच्या आराखड्यामध्ये बदल करण्याचं संपूर्ण श्रेय हे शेतकऱ्यांच्या एकजुटीचं आणि संघर्ष समितीच्या सातत्यपूर्ण आंदोलनाचं आहे। परंतु या संपूर्ण घडामोडींमुळे एक महत्त्वाचा प्रश्न सुद्धा पुढे आला, तो म्हणजे शक्तीपीठ महामार्गाविरोधी कृती समितीची पुढील भूमिका नेमकी काय असणार। सुरुवातीपासूनच या समितीने महामार्ग पूर्णतः रद्द करा अशी भूमिका घेतली होती। मात्र आता अर्धापूर तालुक्यातील गावं वगळल्यानंतर समितीची भूमिका नेमकी काय राहणार की बदलणार याबाबत मात्र संभ्रम निर्माण झालाय। मात्र या महामार्गाची दुसरी बाजू जी आहे ती म्हणजे राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार विकासाची बाजू, म्हणजेच प्रवासाचा वेळ यामुळे कमी होईल, कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात सुधारेल। याचबरोबर नांदेड जिल्हा हा हजूर साहिब गुरुद्वारा सारख्या जागतिक पातळीवरील धार्मिक स्थळांमुळे सुद्धा ओळखला जातोय, त्यामुळे धार्मिक स्थळाला चालना मिळेल, तसंच स्थानिक अर्थव्यवस्थेला गती मिळण्याची अपेक्षा आहे। महामार्गाच्या आसपासच्या भागामध्ये लॉजिस्टिक हब, वेअरहाऊस, हॉटेल्स, पेट्रोल पंप यासारख्या सुविधा सुद्धा विकसित होण्याची शक्यता आहे। यामुळे रोजगार निर्मिती वाढेल आणि स्थानिक युवकांना नवीन संधी सुद्धा उपलब्ध होतील। दरम्यान कृषी आणि व्यापार क्षेत्राला सुद्धा याचा फायदा होऊ शकतोय असं म्हटलं जातंय। एकूणच नांदेड जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा आता केवळ पायाभूत सुविधांपुरता, विकासापुरता मर्यादित न राहता तो शेतकरी हक्क, पर्यावरणीय परिणाम आणि राजकीय श्रेयवाद यांचा सुद्धा संभ्रम बनलेला आहे। परंतु शक्तीपीठ महामार्गातील आतापर्यंत विघ्न ही काही कमी नव्हती, त्यामुळे तो प्रत्यक्षात नेमका कधी येईल याबद्दल सांगणं सुद्धा थोडंसं अवघड आहे। परंतु हा सुमारे 856 किलोमीटरचा महामार्ग राज्यातील 13 जिल्ह्यांसाठी भविष्यात विकास आणेल का याबद्दलचं तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।